पिंपळनेर शहरातील मुख्य चौकात सर्व बहुजन समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। घटना घडली, त्या घटनेत एक पॉम्पलेटवर लिहिलं होतं की महार, मातंग आणि चर्मकार या समाजाने मंदिरात प्रवेश करू नये। आता हे मॅटर झालं, हे मॅटर झाल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन छेडलं होतं। आंदोलन छेडल्यानंतर एक गोष्ट कळाली की तिथं सांगण्यात आलं की हा जो विषय आहे, या विषयामध्ये हा जो पोरगा आहे ज्याचा फोटो आहे, तो फोटो त्या पोराचा नाही, म्हणजे तो त्या पोराचा आहे पण त्याचा काही संबंध नाही। आणि ही घटना खरी आहे, त्या पॉम्पलेटवर ज्या पोराचा फोटो आहे त्याचा काही संबंध नाही। पण हे जे कोणी केलं आहे तो मनुवादी, हा एकच मनुवादी नाही तर पूर्ण महाराष्ट्रात मनुवादी आहेत। गावागावात, खेड्यात परिसरामध्ये मनुवादी। आम्ही सर्व समाज बांधव तीव्र निषेध नोंदवत आहोत। ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आम्ही त्याप्रमाणे शांततेच्या मार्गाने आम्ही तो निषेध नोंदवत आहोत। परत बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 रोजी याच काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता, अस्पृश्यांना प्रवेश दिला होता। आणि आज त्याच ठिकाणी हे जातीय तेढ निर्माण करणारे जे आहेत यांचा आम्ही निषेध करतो। जय भीम, धन्यवाद। पिंपळनेर शहरातील बौद्ध समाज, मातंग समाज, चर्मकार समाज, आदिवासी मुस्लिम समाज, समस्त बहुजन समाज यांनी काल नाशिक येथे घडलेल्या प्रकाराविरोधात सर्व बहुजन समाजातील बांधवांनी व महिलांनी सहभागी होऊन आंदोलनात सहभाग नोंदविला। नाशिक येथील पंचवटी भागातील काळाराम मंदिराच्या परिसरात समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार घडला आणि जे पत्रक काढले गेले त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले। याच पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथील सर्व बहुजन समाजातील बांधवांनी, महिलांनी घडलेल्या प्रकाराविरोधात प्रशासनाला निवेदन दिले। त्यामध्ये असे नमूद केले होते की आजही या तंत्रज्ञानाच्या युगात समाजात जातीयवादी विचार जिवंत ठेवण्याचे काम काही मनोरुग्ण करताना दिसत आहे। समाजात जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ही चिंतेची बाब आहे। समाजात सलोकार हवा आणि इथला शोषित वंचित समाज कष्ट करून आपलं पोट जे भरतोय त्याचा उत्कर्ष व्हावा यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। परंतु काही मनुवादी विचारांचे किडे कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी पत्रके वाटून निषेधार्थ प्रचार करत आहेत आणि या सगळ्या गोष्टी सर्जनशील समाजाला घातक आहेत। म्हणून आपल्या माध्यमातून राज्याच्या गृह विभागाला निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की असल्या नीच मनोवृत्तीचा बंदोबस्त करावा। माणसामाणसात भेद करणाऱ्या विचार पुढे येता कामा नये, ह्यासाठी म्हणून आपण कारवाई करावी। सदरच्या निवेदनावर समस्त बहुजन समाजातील तसेच आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या सह्या आहेत। संपूर्ण आता निवडणुका झाल्यानंतर 3 पंचवार्षिक नंतर जर या देशामध्ये पुन्हा हा डोमखावा जर या जातीवृत्तीमध्ये उफाळून येत असेल, पुन्हा देश अशांततेकडे नेण्याचा प्रयत्न करणारी वृत्ती असेल, या वृत्तीचा मी माझ्या पिंपळनेर तालुका माळी समाजातर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे या घटनेचा यांचा बोलवताजणी यांना विशेष करून पोलीस खात्याने लवकर अटक केली पाहिजे। त्यांच्या मागचा मास्टरमाइंड शोधून काढला पाहिजे, कारण तो एकटा ती वृत्ती करणार नाही। त्याचा फोटो का छापला गेला याच्या मागचंही काही कारण असू शकतं। त्याच्यावर ज्या पत्रकावर लोगो आहे तो कुठेतरी एक विशिष्ट धर्माचा आहे, म्हणजे 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ही विघ्न संतोषी किंवा ही मनुवादी वृत्ती पुन्हा फोफावते आहे। या मनुवादी वृत्ती असेल किंवा हे जे समाजकंटक असेल यांचा मी पिंपळनेर साक्री तालुका माळी समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि यांना विघातक प्रवृत्तींनी सर्व समाज या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व तमाम महान विभूतींच्या पुण्यामुळे सर्व समाज हा एकवटलेला असताना, एकीने आणि सर्व मिळून एकत्र राहत असताना काही समाज विघातक प्रवृत्ती जातींमध्ये जो तेढ निर्माण करत आहे, या तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही सर्व जाती धर्माचे लोक किंवा सर्व दलित बांधव एकत्र येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि अशा समाज विघातक प्रवृत्तीवर, समाज कंटकांवर एकदम कठोर कारवाई त्वरित व्हावी यासाठी आम्ही मागणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत। जय बाबासाहेब।
कोणत्या रक्ताचं ब्लड आहे, कोणत्या रक्ताला आपण देतोय, तेव्हा तर आपण त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा का तुम्ही डॉक्टरांना विचारत नाही? अरे तुम्ही जातीवादी किड्यांनो, किडा हा एक प्रकारचा डोक्यातून काढा. तुम्ही विचारा रक्तदान देताना की तो कोणत्या जातीचा धर्माचा आहे, हा तुम्ही विचारतात का? त्यासाठी सगळ्यांनी ना आम्ही निषेध करतोय, जाहीर निषेध. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र.